अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण वामनराज प्रकाशनची पुस्तकं जी पुणे येथे अवेलेबल आहेत त्या ग्रंथांचं आपण वाचन करत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्री दादा लिखित हिरण्य योग एक अभ्यास हे पुस्तक वाचण्यात घेतले आहे. काल आपण त्याचे यथार्थ स्वप्नाबद्दल पाहिले. आज आपल्याला तेनालीरामाची कथा यापासून आपल्या समन्वयाच्या पद्धती याबद्दल इथून सुरुवात करायची आहे. समन्वयाच्या पद्धती. आपण येथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की श्री महाराजांची जी बिरुदावली आहे त्यात त्यांना समन्वय महर्षी असे म्हटलेले आहे. श्री महाराज खरोखरीच समन्वयाचे आचार्य आहेत. माऊलींची समन्वयाची अद्भुत हातोटी खुबी या ज्ञानेश्वर कन्येतही तशीच उतरली आहे. श्री महाराजांनी शास्त्रशुद्ध समन्वय कसा असावा याचाही सांग विचार मांडलेला आहे. ते म्हणतात की उत्तम, मध्यम, अधम आणि अधमाधम असे 4 प्रकारचे समन्वय असतात. त्यापैकी उत्तम आणि मध्यम यांचे 5 उपप्रकार, तसेच अधम आणि अधमाधम यांचे 4 उपप्रकार असे एकूण 9 प्रकारचे समन्वय होतात. यापैकी श्री महाराजांना अधम आणि अधमाधम या 2 प्रकारचे 4 समन्वय माहीत नाही. श्री महाराजांनी त्यांच्या वाङ्मयात जेथे जेथे समन्वय केलेले आहेत ते सगळे समन्वय त्यांनी उत्तम किंवा मध्यम या प्रकरणाचे करून दाखवलेले आहेत. गाढवाला घोडा म्हणणे म्हणजे काही समन्वय होत नाही. आपली मात्र समन्वयाची कल्पना अशीच असते की घोड्यालाच गाढव समजावे म्हणजे झाले, दोन्ही प्रश्न मिळतील. पण याला शास्त्राने काही समन्वय म्हटलेले नाही. समन्वय याचा अर्थ 2 भिन्न सूत्रांमधील सामायिक दुवा शोधून त्यांना ब्रह्मदृष्टीने एकत्र आणणे. श्री महाराज सप्तमयष्टीतील एका पत्रात समन्वयाची लक्षणे अशी सांगतात की एकाधिकरणक भिन्न वृत्तीचे सती संप्रदाय विच्छेद रहितत्वे सती च पूर्वानेक फलोपष्टम अनंतरम एक फलजनकत्वम समन्वय लक्षणम. ही समन्वय युक्ती नेमकी कशी असते हे समजायला खूप वेळ जाईल, पण एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे हा समन्वय कसा असतो ते आपल्या पटकन लक्षात येईल. तेनालीरामाची कथा. दक्षिणेतले बिरबल म्हणून तेनालीराम प्रसिद्धच आहे. त्याच तेनालीरामांची ही कथा आहे. ते ज्या राज्यात राहत असत त्याच राज्याच्या राजधानीत एक फार श्रीमंत माणूस राहत होता. त्याच्याजवळ गडगंज संपत्ती होती. त्याने आपल्या मृत्यूपूर्वी जे मृत्यूपत्र लिहिले होते त्या अनुसार त्याच्या 3 पुत्रांमध्ये त्याच्या सर्व संपत्तीची वाटणी त्याच्या मृत्यूनंतर अगदी व्यवस्थित झाली. फक्त त्यात एकच समस्या उभी राहिली होती. त्याच्याकडे 17 हत्ती होते. त्यांची वाटणी तिघांना काही करता येणार, कारण त्याने लिहून ठेवले होते की 17 मधले 1/2 म्हणजे अर्धे हत्ती मोठ्या मुलाला मिळावे, मधल्याला 1/3 आणि धाकट्याला 1/9 हत्ती मिळावे. आता त्या 17 हत्तींच्या अर्धे किंवा 1/3 किंवा 1/9 हत्ती कसे काय होणार. त्यामुळे त्या मुलांना प्रश्न पडला होता की वडिलांनी जरी आपल्या हिताचेच लिहिले असले तरी त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कशी काय करावी. खूप विचार करूनही कुणालाच ते नीट न कळल्याने सरतेशेवटी ती समस्या सोडवण्यासाठी तेनालीरामांना बोलावले गेले. तेनालीराम समस्येचे निवारण करण्यासाठी आले, तेही स्वतःच्या हत्तीवर बसूनच. शांतपणे समस्या ऐकून घेतल्यावर त्यांनी त्या मुलांना विचारले की तुम्हाला प्रत्येकाला येणाऱ्या वाट्यांपेक्षा थोडे अधिक मिळाले तर चालेल ना. अर्थातच मुलेही त्यासाठी कबूल झाली. त्यानंतर तेनालीरामांनी आपली युक्ती सांगितली. त्यांनी प्रथम स्वतःचा हत्ती त्या 17 हत्तींमध्ये नेऊन उभा केला आणि ते मोठ्या मुलाला म्हणाले की आता तू या 18 हत्तींमधले
1/3 म्हणजे 9 हत्ती वेगळे काढून घे. त्याने तसे केल्यावर ते मधल्या मुलाला म्हणाले, आता तू तुझे 1/3 म्हणजे 6 हत्ती वेगळे काढ. त्याचे झाल्यावर 17 हत्तींपैकी 9 आणि 6 असे 15 हत्ती वाटून झाले. उरलेल्या 3 हत्तींपैकी त्याने 18चा 1/9 म्हणजे 2 हत्ती धाकट्या मुलाला दिले आणि तिसरा 17चा हत्ती ताब्यात घेऊन ते शांतपणे घरी परत गेले. अशा प्रकारे त्यांनी जी अवघड वाटणी व्यवस्थितपणे पूर्ण केली. यालाच समन्वयाची युक्ती असे म्हणतात. श्री महाराजांचे सगळे समन्वय असे युक्तियुक्त आहे. श्री महाराजांचे मत, या 2 मतांचा समन्वय कसा करावा अशी समस्या जेव्हा श्री महाराजांसमोर आली तेव्हा श्री महाराजांनी अशी समन्वय युक्ती अवलंबली आहे. ते म्हणतात की स्वप्न नानाविध होत, त्याचे मुख्य 2 भेद करून येथ समन्वय यथार्थ होतसे. यथार्थ आणि अपार्थ ऐसे स्वप्न द्वितीय भासत, जैसे तैसे घडे ते यथार्थ, न घडे ते अपार्थ की. हे त्यांचे म्हणणे समजण्यासाठी प्रथम आपण स्वप्नाचे भेद लक्षात घ्यायला पाहिजे. त्यातले आधी आपण 2च भेद लक्षात घेऊ. एक यथार्थ आणि दुसरे अपार्थ स्वप्न. श्री महाराज येथे म्हणतात की जैसेची तैसे घडे ते यथार्थ, म्हणजे जे स्वप्न प्रत्यक्षातही जसे तसे अनुभवाला येते त्या स्वप्नाला यथार्थ स्वप्न असे म्हणतात. आणि न घडे ते अपार्थ की, जे हटकून खोटे होते ते अपार्थ स्वप्न असते. श्री महाराज म्हणतात की एकदा आपण असे स्वप्नांचे 2 प्रकार गृहीत धरले की या दोन्ही वचनांचा समन्वय आपोआपच होतो. ते पुढे म्हणतात की अपार्थ स्वप्न मिथ्या जाणं, ते स्वप्न लटकेच असते, ते खोटे होते. जगत पाहावे तत्समान. जगताचा विचार त्या अपार्थ स्वप्नासारखाच करावा. जसे अपार्थ स्वप्न खोटे असते तसेच हे जगही खोटे आभासात्मक आहे हे गृहीत धरावे. असे झाले की विज्ञान भिक्षूंच्या वचनाची संगती लागते. एवं विज्ञान भिक्षुवचन सुसंगत झाले आणि शिवकृष्णांची साकार मूर्ती ते यथार्थ स्वप्नी दिसे निश्चिती, हाच अर्थ वाचस्पती योग्य बोलले. जेथे वाचस्पती म्हणतात की शिव आणि विष्णूंचे स्वप्न सत्य मानावे, तेथे हेही लक्षात घ्यावे की ते यथार्थ स्वप्न आणि असे यथार्थ स्वप्न सत्य मानावे. आपण हे एक गृहीत धरले की दोघांचाही वचन समन्वय होतो, दोघांचे म्हणणे खरे ठरते. जगत स्वप्न तुच्छ दृष्ट्या पहावे आणि ग्राह्य दृष्ट्या हरीस यथार्थ स्वप्नी घ्यावे. एक एवं दोघांसही मानावे प्रमाणभूत अनुभवाकरता नियम. अशा प्रकारे दोघांनाही प्रमाणभूत मानावे. पण असा समन्वय करताना आपल्याला आणखी एक गोष्ट लक्षात येते की म्हणून शुद्ध मलिन सत्वचित्त संमतसार्थ अपार्थ स्वप्ने होती एवं येथ शिवसूत्र समन्वय. श्री महाराज म्हणतात की मलिन सत्व चित्ताच्या योगाने जे स्वप्न होते ते अपार्थ आणि शुद्ध सत्व चित्ताच्या योगाने होणारे जे स्थान असते ते यथार्थ. बऱ्याच वेळा या दोघांची परस्पर भेसळही होत असते आणि अशी भेसळ जेथे होईल तेथे आपल्याला प्रश्न पडतो की अशा वेळी नेमके काय करावे. आपल्या नियमित उपासनेने, नित्यपूजनाने, नामस्मरणाने आपल्या संवेग हळूहळू वाढायला लागतो आणि आपल्या स्वप्नात ईश्वराचा सद्गुरूंचा आविर्भाव होतो. पण आपण चित्तशुद्धीसाठी मात्र काहीच साधन करीत नसतो, म्हणून आपले चित्त तर मलिन असते. त्यामुळेच अशा वेळी जे स्वप्न पडते ते भेसळलेले असते. त्यात खरे आणि खोटे असे दोन्ही एकत्र होत असते. त्यातले यथार्थ काय आणि अपार्थ काय याचा जोपर्यंत निश्चय होत नाही तोपर्यंत त्या स्वप्नाचा अशा वेळी योग्य उलगडाही होत नाही. म्हणून
या हिरण्ययोगाचा अनुभव घेण्यासाठी श्री महाराजांनी काही नियम आवर्जून सांगितलेले आहेत. ज्यांच्यावर सद्गुरू कृपा झालेली नाही, ज्यांना महायोगाची प्राप्ती झालेली नाही, अशा सामान्यांसाठी त्यांनी नियम सांगितला आहे की प्रथम अशांनी आपला आहार, विहार आणि संस्कार यांची शुद्धी सांभाळावी. आहाराची शुद्धी यासाठी सांभाळावी लागते की आहार म्हणून जे अन्न आपण घेतो त्या अन्नाच्याच एका भागाने आपले मन तयार होते. त्या अन्नाचा मनाचा संस्कार होतो. म्हणून जर सत्वगुणी अन्न सेवन केले तर मनाची सात्विकता वाढते, चित्ताची सात्विकता वाढते आहे ना, याची काळजी घ्यायला हवी. विहार बुद्धीचा दंड. ज्या साधकांना अद्याप महायोगाची प्राप्ती झालेली नाही त्याने श्री महाराजांच्या मतानुसार आणखीही एक दंड पाळण्यासारखा आहे. जगातल्या सगळ्याच संप्रदायांनी असे दंडक आपापल्या साधकांकरता घातलेले दिसतात. हा पुढचा दंडक विहाराच्या संबंधातला आहे. साधक कितीही चांगल्या अंतःकरणाचा असला, त्याची चित्त भूमिका कितीही सात्विक असली तरी सुद्धा त्याने विहार शुद्धी पाळलीच पाहिजे. नाहीतर आजूबाजूच्या वासना संस्कारांनी त्याचेही चित्त मलिन व्हायला वेळ लागत नाही. त्याने उठावे, बसावे, मिसळावे ते योग्य व्यक्तीमध्येच. भक्तिशास्त्राचे नियम सांगताना भक्त्याचार्य देवर्षी नारदांनी नारद भक्तिसूत्रामध्ये या विहाराच्या संदर्भात 2 सुंदर सूत्रे घातलेली आहेत. स्त्री धन नास्तिक वैरीय चरित्रम न श्रवणीयम अभिमानदंभाधिकम त्याज्यम. कोण्याही साधकाचे चित्त मलिन होण्यामागची ही सगळ्यात महत्त्वाची अशी कारणे आहेत. जे शास्त्रांचे, धर्मांचे, गुरूंचे, परमार्थांचे वैरी आहेत ते स्त्री लोलूप आणि धनलोलूप आहेत. अशा व्यक्तींची चरित्रे किंवा त्यांचे विचार ऐकणे अथवा त्यांच्या सान्निध्यात जाणे हे साधकांना घातक असते. असे झाले तर त्यांचे चित्त मलिन व्हायला वेळ लागत नाही. अभिमान